मित्रांनो, मैत्रिणींनो, नमस्कार. इयत्ता 12वीच्या बोर्ड एक्झामसाठी तयार असणारे आणि थोडंसं मॅथमॅटिक्स विषयाचं टेन्शन असणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, मी गौरव महाले, संचालक शारदा मॅथ्स परिवार, चोपडा, जिल्हा जळगाव. आपल्यासोबत एक छोटासा संवाद या व्हिडिओमार्फत साधतोय. तो संवाद असा आहे, तर 22 फेब्रुवारीला तुमचा बोर्डाचा पेपर आहे मॅथमॅटिक्सचा. ओके, ऑन सॅटरडे. तर काही मुलांचं म्हणणं असं होतं की आम्ही 20 तारखेला केमिस्ट्रीचा पेपर देणार, मध्ये आम्हाला एकच दिवस गॅप आहे आणि 22ला आम्हाला पेपरला जायचं आहे. सर, लय टेन्शन आलं आहे. बघा, आता अजून तुमचा आत्ताशी इंग्लिशचा पेपर झाला आहे, काहींचा मराठी हिंदी तो झाला असेल, फिजिक्सचा उद्या परवा होईल. हा व्हिडिओ मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी बनवतोय, 14 फेब्रुवारीला. ओके, सगळ्यांना प्रेममय शुभेच्छा गणिताबद्दलच्या. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, बऱ्याच जणांना टेन्शन आहे की 21ला एकच दिवस मिळतो, कसं होईल, काय करू. त्यांच्यासाठी काय करायचं पहा. 20ला तुमचा केमिस्ट्रीचा पेपर आहे. द टायमिंग ऑफ द पेपर फॉर केमिस्ट्री इज 11 से 2 तक. 2:15ला घरी जाल, 2:30ला जाल, 2:45 पर्यंत पोचाल, 3 पर्यंत पोचाल असं गृहीत धरू. मग 3 ते 4 एक तास मस्तपैकी आराम करायचा. जेवण घेवण करा, जरा आई वाट पाहत असेल तिच्याशी बोला. 3 ते 4 छानपैकी आराम करा आणि 21 फेब्रुवारीला, सॉरी 20लाच 4 ते 6 4 to 6 दुपारी या 2 तासामध्ये असे काही 2-3 चॅप्टर्स आहेत, अगदी चिल्लर, छोटे छोटे, इझिली जे तुम्हाला लय आवडत असतील 12वीला रेग्युलरला शिकताना, त्यांना थोडंसं ओव्हरलुक करून ठेवा. ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नका, ओव्हरलुक करा. फॉर एक्झाम्पल, माझ्या नजरेने मॅथमॅटिकल लॉजिक, मॅट्रायसेस और LPP, लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. ओके, अभ्यास करताना कसा करायचा आहे की मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये साधारण काय काय विचारलं जातं. याच्या आधी तुम्ही कॉलेजला प्रिलिम दिल्या असतील, काही क्लासेसमध्ये टेस्ट झाल्या असतील, त्या दिल्या असतील. साधारण काय काय विचारलं जातं ते शोधून ठेवा. ओके, म्हणजे रूल्स ऑफ निगेशन ते पाठ असले पाहिजे. ट्रूथ टेबलवर प्रश्न असतो. ट्रूथ टेबल एकतर टॉटॉलॉजी वगैरे तो टाईप ठरवणं, किंवा ते हे इक्विव्हॅलन्स लॉजिकल, स्विचिंग सर्किट्स वगैरे वगैरे, असं साधारण ते थोडंसं ते बघायचं आहे. मॅट्रायसेसमध्ये 2 किंवा 3च प्रश्न असतात. एक तर मेथड ऑफ ॲडजॉइंटने इन्व्हर्स काढा, मेथड ऑफ रिडक्शनने काम करा, किंवा रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन याच्याने इन्व्हर्स काढा. त्याच्याशी रिलेटेड काही छोटे छोटे उदाहरणं, 4-6 मार्काला ते चॅप्टर आहे. तर हे आणि LPPचा तर अभ्यासाचा काही सवाल नाही फक्त, पण तरी माझा प्रेमाचा सल्ला असा असेल की त्या 2 तासात तुम्ही मेथड ऑफ रिडक्शनचं एक उदाहरण छान सोडवून काढा, ॲडजॉइनचं एक छान पाटीवर सोडवून काढा, LPPचं छान टेबल वगैरे जरा किचकट उदाहरण घ्या, टेबल वगैरे बनवा, ग्राफ चेक करा, मग आपले ग्राफ, उत्तराचे ग्राफ वगैरे असं सारखं येतं का नाही. तर त्या 2 तासामध्ये याच्यात तुम्हाला पूर्ण करायचं आहे लॉजिक, मॅट्रिक्स आणि लिनियर प्रोग्रामिंग. मी त्याला LPP असं म्हणतो. ओके, 2 तासात हे काम होतं. मग थोडासा ब्रेक घ्या, अर्ध्या तासाचा, चहा पाणी वगैरे काय तुम्हाला हवं असेल ते. नंतर किंवा थोडंसं फिरायला जाऊन या मित्रांसोबत, थोडाच वेळ, फार जास्त दांगडदिंगा कुठे न करता. पुन्हा तुम्हाला 1.5 तास मिळतो. ओके, या 1.5 तासामध्ये होण्यासारखं छोटंसं चॅप्टर माझ्या मतानुसार तर ते आहे तुमचं बायनॉमियल अँड दोघं होऊन जातील, प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. असं तर नसेल ना की तुम्ही आयुष्यात जिंदगीमध्ये हे नावच पहिल्यांदा ऐकताय
शिकताना जे लोक मन लावून शिकलेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना हे कमीत कमी नावं आठवतील. अभ्यास करताना बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये काय काय कन्सेप्ट आहेत ते थोडंसं सॉर्ट आऊट करून घ्यायचं. प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन तर एकाच कन्सेप्टवर पुरं चॅप्टर आहे, सगळे एक्झाम्पल्स आहेत. 1.5 तासात त्याचा फडशा होईल. 8 ते 9 वाटलं तर तुम्हाला वाटलं तर गॅप घ्या, त्याच्यात जेवण करा, गप्पा मारा, टी व्ही बघा. मोबाईलवर स्कोअर बनवण्यासाठी गेम खेळू नका. इंस्टाग्राम तुमच्या सख्या आईची शपथ आहे त्या दिवशी बंद ठेवा. तर 8 ते 9चा गॅप राहिला समजा, त्या गॅपमध्ये काय तुम्हाला पटेल ते करा. 9 ते 11 2 तास. ओके. या 9 ते 11मध्ये बाळींनो जमलं तर डिफायनाइट इंटिग्रल हे चॅप्टर करून टाका. जर हे आवडलं तर पाहिजेच सगळं. समजा हे नसेल जमत तर डिफरन्सिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ज 4 टॉपिकमध्ये त्याचं काम आहे. पॅरामॅट्रिक, इन्व्हर्स वगैरे असं अर्धा तास. आता सगळेच उदाहरणं तुम्हाला पाटीवर सोडवणं शक्य नाही. मग काय करायचं, ओव्हरलुक करताना एक जमलं तर पाटीवर करा. पण वाचताना आता गणिताची वही वाचायची नसते. आता ऐन वेळेस एवढं सगळं शक्य नाही तरी पण सांगतोय, तर ते प्रयत्न करा. 2 तासात ते होतं. म्हणजे 20 फेब्रुवारीला तुमचे 1 2 3 4 5 आणि हे ऑर टाकलंय आपण, असे चॅप्टर झाले पाहिजे. 11 वाजता झोपा. 21 तारखेला अगदी मस्तपैकी 5-5:30ला जरी उठले तर 21 फेब्रुवारी 21 फेब्रुआरी अभी यहाँ पे क्या करना है बॉस, आपको सुबह 6 से आपको टाइम मिलेगा, 6 से 8. ओके. समजा इथे तुम्ही जे केलं असेल ते प्रेमाचा सल्ला, इथे तुम्ही इंटिग्रेशनला पकडा, इनडिफायनाइट इंटिग्रल्स. ओके. पुन्हा अर्ध्या तासाचा गॅप, पुन्हा 2 तास मिळाले. इथे तुम्ही व्हेक्टर चॅप्टर करू शकता. ओके. व्हेक्टरला थोडं जास्त वेटेज द्यावं लागेल, अर्धा तास वाढवून दिला तरी पण चालेल. 11 पर्यंत घ्या, काही हरकत नाही. ओके. 11 घेऊया चला. 11 ते 11:30 पुन्हा गॅप टाका अभ्यासासाठी. 11:30 ते 1 दुपारी. वेक्टर आधी जर झालंय तर लाईन अँड प्लेन हे उडवून घ्या. पुन्हा 1 तास आराम करा, 1-1.5 तास. ठीक. बरेच चॅप्टर कव्हर होण्यात आले. जे राहिले असेल ते बसवू आपण आता. तर 1 ते 2 आराम करा, 3 पर्यंत आराम करा. त्यानंतर 3 ते 4 1 तास पेअर ऑफ लाईन. ओके. 4 ते 6 1.5 तास घ्या, थोडंसं मोठं चॅप्टर आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. काय राहिलं तुमचं आता? पेपर फर्स्टचा जर विचार झाला तर पेपर फर्स्ट संपला पहा. लॉजिक, मॅट्रिक्स, 3रं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, 4थं पेअर ऑफ लाईन, 5वं वेक्टर, 6वं लाईन प्लेन, 7वं LPP. पेपर सेकंडचा विचार करू. समजा इथे डिफरन्सिएशन पूर्ण केलं असेल तर ते संपलंय. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बाकी आहे. ओके. इनडिफायनाइट झालं, डिफायनाइट झालं. मग राहिलं काय? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन. हा टप्पा तुम्ही इथे संध्याकाळी बसवू शकता. रात्री हे सगळं पूर्ण करून साधारण 10:30-11 पर्यंत तुमचा अभ्यास सर्व चॅप्टर्सचा व्यवस्थित होणार. सोपं काम आहे एकदम. ओके. तर याप्रमाणे थोडासा प्लॅन करा. 21ला रात्री 11 पर्यंत हे सगळं संपलं. 22ला सकाळी उठायचं. सकाळी पुन्हा 5-5:30ला उठा. आणि मग या झालेल्या याच्यामध्ये मी अजून एक प्रेमाचा सल्ला आपल्याला देईल. समजा याच्यापैकी काहींना जर असं वाटत असेल की सर माझी बऱ्यापैकी छान तयारी झाली आहे
आणि काही चॅप्टर्स असे आहे सर की तुम्ही इथे जरी 2-2, 3-3 तास दिलेले असले तरी मला ते नाही केले तरी चालतील, इतकं छान झालं आहे त्यांच्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी. त्यांनी काय करा, डायरेक्ट 20 फेब्रुवारीला 4 ते 7 एक सॅम्पल पेपर घ्यायचा आणि तो सोडवून काढायचा, जेवढा येईल तेवढा. जर खरंच तुम्ही आधी केलेलं असेल तर तुम्हाला ते सोडवल्यावर हे लक्षात येईल, यार लॉजिक चॅप्टरबद्दल मी जरा ओव्हर कॉन्फिडंट होतो, हे कन्सेप्टचे प्रश्न आल्यावर मला जमले नाही, हे ॲनालिसिस करता येईल. मी उगाच डेरिव्हेटिव्हला घाबरत होतो, मी तर ते सगळे सोडवून टाकले, हा कॉन्फिडन्स येईल. तर ओव्हर कॉन्फिडन्स पण चेक होऊन जाईल आणि लूज कॉन्फिडन्स असेल तर तो कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी पण काम करता येईल. तर असं पण तुम्हाला करता येईल. तो पण एक प्रयोग करू शकतात. याप्रमाणे थोडंसं व्यवस्थित नीट प्लॅन करा, विदाऊट टेन्शन काम करायचं. बॉस जो होगा देखा जाएगा, जसा पेपर येईल तसं त्याच्याशी कुस्ती खेळू, असं पैलवान म्हणून तयार व्हायचं पेपरसाठी. आणि मस्तपैकी छान सकाळी 22ला उठायचं, 6 वाजता पुन्हा सगळे थेरम जे आहेत सगळ्या चॅप्टर्समधले त्यांचं ॲनालिसिस करून घ्यायचं. व्हेक्टर्स, लाईन प्लेन याचे काही वेगवेगळे प्रश्न असतील ते बघून ठेवायचे. इनडिफायनाईटच्या प्रॉपर्टीज त्याच्यावर थोडं ओव्हरलुक करायचं. डेरिव्हेटिव्हचे काही डबल डेरिव्हेटिव्हचे जे काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यातलं एखादं येऊ शकतं, ते असं थोडंसं पाहून ठेवायचं. 9:30ला बॉस सगळं बंद करायचं, सगळं बंद करून फेकून द्यायचं कोपऱ्यात. छानपैकी नाश्ता करायचा, जेवण नाही होणार एवढ्या सकाळी, व्यवस्थित आईशी गप्पा करून जाताना आई वडिलांचा नमस्कार करून, तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्यांना नमस्कार करून, पेपरच्या दिवशी का असेना 10 वाजता घराच्या बाहेर पडा, 10:15, 10:30पर्यंत सेंटरला पोचा. आणि पेपरचं मॅनेजमेंट कसं करायचं याचा पण ऑलरेडी एक व्हिडिओ मी दिलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल. ऑल द बेस्ट फॉर द पेपर ऑफ 12th स्टँडर्ड, 12वीच्या मॅथमॅटिक्सच्या पेपरसाठी मनपूर्वक शुभेच्छा.